सुषमाताईंना विचारायचं आहे, ताई या सगळ्या प्रकरणातनं जो मेसेज गेला ना, तो मेसेज खूप चुकीचा गेलेला आहे आणि त्यातली असंवेदनशीलता दिसलेली आहे. हा संताप महाराष्ट्रात का आहे तर तो आहे. तुम्ही सुद्धा वकील आहात, तुम्ही इथिक्स बद्दल सुद्धा बोललेले आहात. बरेच जण म्हणतायत की तो त्यांचा अधिकार आहे. हे असलं तरी जो मेसेज गेलाय त्याच्याबद्दल काय सांगतायत? कारण हा मेसेज सुद्धा चुकीचा जाणं धोकादायक ठरू शकतं. मी मगाचपासून बोलायचा प्रयत्न करत होते आणि खरं तर मला ऍडव्होकेट दुशिंग यांच्या उपस्थितीत तो मुद्दा आले मांडायचा होता. आले म्हणतायत वकील साहेब. आले तर ऍडव्होकेट दुशिंग यांच्या उपस्थितीमध्ये हा. तो मुद्दा आले वकील आले साहेब, आले थँक्यू सर थँक्यू. मुद्दा मुद्दा असा आहे की त्यांना कुठलीही केस नाकारण्याचा अधिकार नाही किंवा त्यांनी केस लढली पाहिजे आणि आरोपीला निर्दोष ठरवण्यासाठी त्यांनी वाटेल ते केलं पाहिजे, हा काही प्रश्नच नाहीये. ते तुम्ही करा. परंतु याच प्रोफेशनल इथिक्स मध्ये अजून एक गोष्ट अशी पण असते राजे हो, की साधं गणित आहे की व्हॉट एव्हर जे रेकॉर्डवर आलेलं आहे त्याच्यावर तुम्ही चर्चा करा. रेकॉर्डवर जर जी गोष्ट नाहीये त्याच्यावर तुम्ही चर्चा करता. जसं की तुम्ही सांगता की तिच्या व्हॉट्सअप चॅट कळल्यामुळे तिने जीव दिला का, किंवा तिच्याकडे व्हॉट्सअप चॅट होत्या. त्या व्हॉट्सअप चॅटचं कुठलं रेकॉर्ड आपल्याकडे आहे? ऍडव्होकेट दुशिंगजी, आपल्याकडे असे काही पुरावे आहेत का? प्लीज उत्तर घेतो. दुशिंगजी बोला, प्लीज बोला. आपण हा प्रश्न उपस्थित केला, त्याचं माझ्याकडे उत्तर येत आहे. एकच मिनिटात आपल्याला सांगतो. घटना घडल्यानंतर वैष्णवीचा मोबाईल हा जप्त केलेला आहे. तो मोबाईल आज रोजी पोलिसांच्या ताब्यात आहे. एक, ह्याच्या अगोदरचे जे काही चॅट्स होते त्या चॅट्सच्या बाबतचे सर्व पुरावे हे आरोपींच्याकडे आहेत. हा दुसरा मुद्दा. काल रिमांडची स्टेज होती, त्या रिमांडच्या स्टेजला हे पुरावे दाखल करण्याची आवश्यकता नसते, त्यामुळे ते दाखल केलेले नाहीत. ते पुरावे इतरांसारखे आम्ही मीडियाकडे देऊ शकत नाही म्हणून मीडियाकडे दिलेले नाहीत. आम्ही ज्यावेळेस त्यांचा जामिनाचा अर्ज किंवा पुढील कायदेशीर प्रक्रिया ज्यावेळेस आम्ही ती सुरू करू त्यावेळेस योग्य त्या न्यायालयासमोर सदरचे पुरावे मांडण्यात येतील. ह्या बाबतीत आपण माझा आजचा शब्द निश्चिंतपणे रेकॉर्डवर ठेवा. आणि जर मी कधी चुकून फेल झालो आणि मी जर असे कुठलेही पुरावे जर मी आपल्याला देऊ शकलो नाही तर आपण मला बोलावं. त्यासाठी ताई मी आजच सांगत होतो, मगाशी कोदे मॅडमनी पण सांगितला मुद्दा. मी तुम्हाला मगाशीच ऍडव्होकेट चड्डाची उपमा दिली, त्याच्याबद्दल म्हणजे माझ्या मनात काही दुमतच नाहीये. मुद्दा हा आहे साहेब की जे मॅटर आर्ग्युमेंटला आल्यानंतर आणि इव्हिडन्सला लागल्यानंतर, इव्हिडन्स मध्ये जे काही तुमचं चीप आणि क्रॉस होईल आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही काही साक्षी पुरावे तपासाल त्याच्यामध्ये तुम्ही अजून काही गोष्टी करू शकाल. पण तुम्ही हे धाडसाने पहिल्याच दिवशी कसं काय सांगू शकता? आमचा प्रश्न काय साहेब, मला एकदा बोलू द्या ना. मी तुमचं सगळ्यांचं ऐकलंय, मला फक्त माझा वेळ संपलाय. ऐका, म्हातारी मेल्याचे दुःख नसते वकील साहेब. एक मिनिट. काळ सोपवतो हे 2 कोटी का मागितले? वकील साहेब मी समजू शकते की तुम्हाला आरोपीची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तुम्ही ती मांडली पाहिजे. ते तुम्हाला कोर्टाने, तुम्ही वकीलच त्याच्यासाठी आहात, मुद्दाच नाही तो. ऐका ना, अहो साहेब मला पूर्ण करू द्या ना. पण साहेब मला एक सांगा, आधीच आपल्याकडे सामाजिक प्रतिष्ठेचे, ऐका साहेब, आधीच आपल्याकडे सामाजिक प्रतिष्ठेचे खोटे मानक इतके वाईट आहेत की त्यामुळे खानदानकी इज्जत, घराणा, सो कॉल्ड जे आपल्याकडे स्टिग्मा लागलेले आहेत, त्यामुळे एक तर पोरी पुढेच येत नाहीत. स्वारगेट प्रकरणात नाही ताई, बरोबर आहे. माझा वेळ संपलाय. खरं तर आज रोजच्या पेक्षा 5 मिनिट आपण ओव्हर गेलोय. ताई आपण नंतर चर्चा करू. कामा नये आणि इथल्या महिलांचं मोरल संपता कामा नये. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहेत की स्वारगेटच्या केसमध्ये सुद्धा असंच तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले, इतिहासाचे दाखले आहेत. प्रेक्षकांचं ताई हे सगळं पटतंय का? हे काय सुरू आहे? हेतू काय वाटतो? मूळ हेतू काय या सगळं? प्लीज थांबा सर, नका जाऊ, थांबा. महाराष्ट्राला ऐकायचं तुम्हाला. अपेक्षा करते की वकील साहेब थांबतील पूर्ण वेळ. नाही थांबणार ते पूर्ण वेळ चर्चा. मी मघाशीही त्यांच्या संबंधाने बोलताना म्हटलं होतं की घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. जर सगळ्याच वकिलांनी ठरवलं की फक्त फिर्यादींचीच बाजू ऐकायची तर आरोपींची बाजू कोण ऐकणार? कोर्टामधला युक्तिवाद महत्वाचा असतो, कारण आरोपी गुन्हा सिद्ध होईपर्यंत गुन्हेगार होत नाही. त्यामुळेच आपण त्याचा उल्लेख आरोपी असा करतो.
परंतु जेव्हा आपण असा उल्लेख आरोपी असा करतोय आणि त्याला प्रत्येकाला आपली बाजू मांडायचा अधिकार आहे, अगदी या संसदीय लोकशाहीमध्ये स्वीकारलेली जी न्याय व्यवस्था आहे, या न्याय व्यवस्थेमध्ये कसाबला सुद्धा बाजू मांडायचा अधिकार या देशामध्ये दिला गेला. हो. सो आरोपीला आपली बाजू मांडायचा अधिकार आहे आणि तो वकील निवडायचा अधिकार आहे. या न्यायाने जे आत्ता काही आरोपींचे वकील इथं मांडत आहे तो त्यांचा अधिकार आहे, प्रश्नच नाही. त्यासाठी आपल्या आरोपीला वाचवण्यासाठी त्यांनी त्यांची अख्खी बुद्धी पणाला लावली पाहिजे, लावावी त्यांनी, त्याला पण काही हरकत नाही. पण मला असं वाटतंय की बुद्धिमत्ता पणाला लावायची की नीतिमत्ता पणाला लावायची हे त्यांनी ठरवायचंय. कारण ते ज्या पद्धतीने बोलतायत, मला वकील साहेब तुम्हाला बघून बघून ना दामिनी पिक्चर मधले ऍडव्होकेट चड्डा आठवता येतो कि दामिनी जैसी जुगनू तो मेरे इर्द गिर्द ऐसे ही भटकते मैं झटकना भूल जाएंगे. काय होतंय माहितीये का गुरुजी, प्रॉब्लेम असा आहे की तुमच्यासारखे वकील महोदय ज्या वेळेला येतात ना, जे व्यावसायिक तत्व, एक प्रोफेशनल इथिक्स नावाची जी गोष्ट आहे, ती प्रोफेशनल इथिक्स नावाची गोष्ट सगळीच अगदी धाब्यावर बसवतात. त्यावेळेला प्रॉब्लेम असा होतो की अशाच सगळ्या आर्ग्युमेंट आणि अशाच सगळ्या आरोपांचा विचार करत पुन्हा कुणीही तुमच्याकडे न्याय मागायला येत नाही. आपल्याकडे जे मी म्हटलं ना मागेही की सामाजिक प्रतिष्ठेचे जे मानक आहेत ते इतके घाणेरडे आणि गलिच्छ पद्धतीने सेट केलेले आहेत की त्याचाच नेमका आधार घेत तुमच्यासारखे वकील आरोपींना वाचवण्यासाठी फार पुढाकार घेतात. अडचण अशी आहे की तुम्ही सरळ सोटपणे सांगून मोकळे होता की ते काही 24 तासाच्या आतले व्रण आहेत का? महोदय, कदाचित आपण विसरताय का की जर शवविच्छेदन अहवालात ते व्रण आलेले आहेत तर ते 8 तासाचे आहेत की 12 तासाचे आहेत की 24 तासाचे आहेत. मुळात मृत्यू होताना तिच्या अंगावर तिच्या मृत्यू उपरांत शवविच्छेदन अहवालात ते व्रण आलेले आहेत, याचा अर्थ तिला मारहाण झालेली आहे, हे क्लिअर आहे. आता तिला मारहाण झाली त्यावर तुमचं असं म्हणणं आहे की जुजबी मारहाणीला कुणी काही मारहाण म्हणतंय का? महोदय, एक मिनिटासाठी आपण आपल्या परून घ्यावं बरं. काय तुम्ही तुमच्या पत्नीला अशा पद्धतीने मारहाण करणं तुमच्या पत्नीला आवडेल का हो? तुमची पत्नी काय हसत हसत येईल का? छे काय, मला तर माझं तर ऍडव्होकेट विपुलवर माझं इतकं प्रेम आहे की काय हरकत आहे थोडंसं मारलं तर, मला म्हणजे 10-20 ठिकाणी मारलं म्हणून असं काय फरक पडतोय? हे तुम्हाला पटतंय? फर्ज करा तुम्ही वकील नाही आहात, तुम्ही वैष्णवीच्या वडिलांच्या ठिकाणी आहात, तुम्हाला बरं वाटेल? बाप म्हणून आपल्या पोरीचा मृतदेह बघताना आणि त्या पोरीच्या समोरचे एवढे सगळे व्रण बघताना तुम्ही तरीही म्हणाल की नाही याच्यात काय, ही तर कॅज्युअलच गोष्ट आहे. तुम्ही दुसरं असं सांगताय की नाही म्हणजे मेल्यानंतर सुद्धा तुम्ही काय पद्धतीने छळता एखाद्याला, मेल्यानंतरही किती वाईट पद्धतीने छळता की तुम्ही सांगता की तिच्या मोबाईल मध्ये आक्षेपार्ह चॅट सापडले. गुरुजी, जर तुम्हाला आक्षेपार्ह चॅट सापडले तर राजेंद्र हगवणेला एवढी हगवण लागेपर्यंत पळण्याची गरज का पडली? का पळाले राजेंद्र हगवणे? का थांबले नाही एका ठिकाणी? आणि एका ठिकाणी थांबून त्यांनी ठामपणे का सांगितलं नाही की हे त्यांनी स्वतःहून केलेलं आहे आणि हे त्यांनी त्यांच्या काय कुठल्या तरी फ्रस्ट्रेशन मध्ये केलेलं आहे. वी आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दॅट कॉज. हे आमच्यासाठी काहीच महत्वाचं नाही, आम्ही स्वतः कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, असं का म्हटलं नाही त्यांनी? आणि ते का थांबले नाहीत? का पळून गेले ते सगळे लोक? आणि हाच सवाल आहे ताई, हाच सवाल आहे. आणि ताई त्यांना उत्तर द्यायचंय, मी आपल्याला फक्त त्यांचं उत्तर घेऊया. 2 मिनिटात सांगतो. पण विपुलजी फक्त एक गोष्ट, तुम्ही ज्या जखमा बिकमा म्हणालात ना त्या किरकोळ बिरकोळ तर सोडून द्याव. स्त्रीच्या आत्मसन्मानाला जरी ठेच पोहोचली ना तरी ती आत्महत्या करू शकते. बोला पुढे. प्रश्नच नाही सर, बरोबर आहे सर. द्या आता. आत्मसन्मानाला जखमा जाऊ द्या. एखादे अशा केसेस आहेत, एखादा व्यक्ती पत्नीला नुसतं इडियट म्हणाला, तिच्यासाठी ती हॅरेसमेंट असते, असे सुद्धा केस लो आहेत. आपला विषय मग तुम्ही कुठली ती ओळ काढली होती सुप्रीम कोर्टाची तुम्हाला हवी ती असलेली, आणि त्या ओळीतनं काय मेसेज गेला महाराष्ट्रामध्ये? एक मिनिट, मेसेज आपल्याकडनं गेलेला आहे. तो मेसेज असा आहे, आता मी परत एकदा तुम्हाला सांगतोय, एकदाच सांगतो लास्ट, की मारहाण झाली तर मारहाणीच्या बद्दल तिला 100% त्या आरोपी व्यक्तीला 100% मारहाणी बाबतीतली शिक्षा होते. पण ती मारहाणीची शिक्षा, त्याचे कलम वेगळे, ज्या आपल्या केसमध्ये 323 आणि 324 आहेत. मारहाण झाली ह्यामुळे ऑटोमॅटिकली
304 किंवा 498 मध्ये त्याला त्याचा इन्फरन्स असा काढता येत नाही. हे माझा युक्तिवाद होता. ठीक हा आहे. आपण व्यवस्थित ऐका. एकदा ऐका, सर्वांपर्यंत ऐका. पोहोचवावा वकील अशी साहेब. माझी विनंती. आता 1 मिनिट मी फक्त वकील- ताईंच्या ताईंचं उत्तर द्या, ताईंच्या please. हा. प्रश्नाला उत्तर देतो फक्त. ताई 2 मिनिटं द्या मला फक्त. आपल्याला मला फक्त एकच कळकळीची विनंती करायची आहे की माझा रोल आपण कृपा करून लक्षात घ्यावा. मी एक आरोपी म्हणजे बचाव पक्षाचा मी वकील आहे. समाजाला सांभाळायचं, समाजाला योग्य अयोग्य मेसेज पासनं थांबवायचं काम हे आपल्यासारख्या समाजसेवक लोकांचं आहे. मी जरी माणूस म्हणून समाजसेवक आहे, एक माणूस आहे, तर ज्या क्षणी मी हा कोट चढवतो त्या क्षणी मला हे करण्याची परवानगी कायदा देत नाही. त्यामुळे मला कुठलीही केसचं गांभीर्य, त्या केसचं स्वरूप विपुलजी, पाहून ती केस नाकारायचा कोर्टात अधिकार नाही. केला गेलेला आणि ज्या युक्तिवाद क्षणी बाहेर मी येऊन सांगायचा एखाद्याचं नसतो. वकीलपत्र अंजलीताई ऐका, ऐका. अंजलीताई वकील पटतंय साहेब, का कसं आहे, तुम्हाला? का सांगितलं त्याचं कारण वकील साहेब, ऐकून घ्या. अंडरस्टँड व्हॉट यू आर एक मिनिट ऐकून घ्या. मला तुम्ही- हा हा सुषमाताई पटकन वकील प्लीज. साहेब, तुम्ही जे म्हटलात ते माझ्यापर्यंत पोहोचलं. तुम्ही जे म्हणालात की एकदा तुम्ही आरोपीचे वकील म्हणून कोट अंगावर चढवला की समाजाचा काय दृष्टिकोन काय या गोष्टींपेक्षा सुद्धा मला माझ्या आरोपीशी माझी बांधिलकी जास्त असते हे माझ्यापर्यंत पोहोचलं. बरोबर, हे पोहोचलं. चला आता जरा पुढे जाऊया. येस. तुम्ही आता असं त्याच्या पुढे म्हणालात फक्त की- एकच सांगतो. त्याच्या पुढे एकच सांगतो. बोला बोला. हा बोला ना, एकच बोला सांगतो. बोला. त्याच्या पुढे त्या आरोपीचा बचाव करण्याची माझी जबाबदारी असते. आता तो जो काय बचाव करत असताना मी काही आरोपीच्या माहिती जी आरोपीने दिलेली कोर्टापुढे पोहोचवताना जर ती माहितीमुळे एखाद्या माणसाचं मन दुखावलं जात असेल, एखाद्याला चुकीचा संदेश एखादा घेत असेल, तर त्याच्यासाठी मला अंजलीताई. मला